नमस्कार. आज आपण जाणार आहोत शिवनेरी या किल्ल्यावर. पुण्यापासून अंदाजे 105 किलोमीटर अंतरावर जुन्नर नावाचं एक शहर आहे आणि या शहराजवळ शिवनेरी हा किल्ला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडत असून याची समुद्र सपाटीपासूनची उंची अंदाजे 3500 फूट आहे. शिवनेरी हा किल्ला शिवजन्मभूमी म्हणूनही ओळखला जातो. 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा येथे जन्म झाला. या किल्ल्याची चढाई तशी सोपी आहे आणि या किल्ल्याचा आकार शिवपिंडीसारखा आहे. गडाच्या पायथ्याला पार्किंगसाठी जागा आहे. पार्किंगमधून पुढे गेल्यानंतर असा पायरी मार्ग चालू होतो. अंदाजे 50 पायऱ्या चढून गेल्यानंतर गडाचा पहिला दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजा येतो. या दरवाजाची बनावट पेशवेकालीन आहे आणि या दरवाजाला 2 मोठे बुरुज आहेत. आता आपण पहिल्या दरवाजातून आतमध्ये जाणार आहोत. त्या काळी नाणेघाट हा प्रमुख व्यापारी मार्ग होता आणि याच मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी यादवांनी शिवनेरी किल्ल्याची बांधणी केली होती. या किल्ल्याला नैसर्गिक कडे आहेत आणि त्यावर तटबंदी केल्याने हा किल्ला जिंकण्यास फार कठीण होता. या किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी 7 दरवाजे पार करावे लागतात. या किल्ल्यावर पाहण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यातले 7 दरवाजे म्हणजे पहिला महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, 5वा शिवाई देवी दरवाजा, 6वा मीना दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा. या किल्ल्याच्या पायथ्यापासून वरती जाण्यासाठी अंदाजे 400 ते 500 पायऱ्या आहेत. साधारण 1 तासाचा वेळ वरती जाण्यासाठी लागतो आणि हा किल्ला संपूर्ण बघण्यासाठी 4 ते 5 तास लागू शकतात. मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यानंतर काही अंतरावरती गडाचा दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा येतो. हा गडाचा तिसरा दरवाजा म्हणजे पीराचा दरवाजा आहे. दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर पहारेकरांच्या देवड्या बघायला मिळतात.
या गडावर ठिकठिकाणी बसण्यासाठी बाकांची सोय आहे. पिण्यासाठी पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे. या गडावर खूप साफसफाईचे काम करण्यात येत आहे आणि शिवनेरी हा किल्ला प्लास्टिक मुक्त म्हणून घोषित देखील करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या 7 दरवाजापैकी हा गडाचा चौथा दरवाजा म्हणजेच हत्ती दरवाजा आहे. या दरवाजाची स्थापत्य शैली बघता हा दरवाजा यादवकालीन असावा असे वाटते. शिवनेरी या गडावर येण्यासाठी 2 वाटा आहेत. एक साखळीची वाट आणि एक 7 दरवाजांची वाट. आपण 7 दरवाजांच्या वाटेने आलो आहोत. दुसरी आहे ती साखळीची वाट. या वाटेने गडावर यायचे असल्यास जुन्नर शहरात असलेल्या नवीन बस स्टॉप समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे. तिथे 4 रस्ते एकत्र येतात. डाव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरून 1 किलोमीटर गेल्यानंतर उजव्याकडेला एक मंदिर लागते. त्या मंदिरासमोर जाणारी एक पायवाट आहे, ती शिवनेरी किल्ल्यावरती जाते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास वेळ लागू शकतो. हत्ती दरवाजातून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला शिवाई देवीचे मंदिर आहे. सन 1595 मध्ये शिवनेरी किल्ला आणि जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना छत्रपती शहाजी महाराजांनी त्यांना शिवनेरीवर पाठवले. मंदिर मार्गावर अशी विविध प्रकारची झाडे बघायला मिळतात आणि प्रत्येक झाडावर त्या झाडाचं नाव लिहिलेलं आहे.
शिवाई देवी मंदिरात जाण्याआधी गडाचा 5वा दरवाजा म्हणजे शिवाई दरवाजा येतो. शिवाई देवी दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवाई देवीचे खूप सुंदर असे मंदिर दिसते. जिजाबाईंनी याच देवीला आपल्याला मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता आणि याच शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. या मंदिरामागील खडकात काही गुहा दिसतात. या मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी नाही. हा गडाचा 6वा दरवाजा म्हणजे मेना दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यानंतर लगेचच शेवटचा दरवाजा दिसतो. दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बाजूला असलेल्या पायऱ्यावरून गेल्यानंतर गडाची तटबंदी आणि आजूबाजूचा सुंदर परिसर बघायला मिळतो. मीना दरवाजातून थोडंसं पुढे गेल्यानंतर गडाचा 7वा आणि शेवटचा दरवाजा म्हणजे कुलूप दरवाजा येतो. सातव्या म्हणजे गडाच्या शेवटच्या दरवाजातून प्रवेश केल्यानंतर आपण गड पठारावरती येतो. गड पठारावर आल्यानंतर डाव्या बाजूला लगेचच अंबरखाना आहे. पुढे काही पाण्याच्या टाक्या आहेत, शिवकुंज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिथे झाला तो वाडा आहे. बदामी तलाव आहे, कडेलोट टोक आहे. ते सर्व आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत.